ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघतोय ती गोष्ट म्हणजे शिवव्याख्यान. आजवर आपण बऱ्याच व्याख्यानांमध्ये बोर होत असाल, पण माझ्या छत्रपतींच्या व्याख्यानावरती आपण कधी बोर होत नसतो. आणि आज खूप सुदैवाने शिवव्याख्याती वैदेही मोरे आपल्याला लाभलेली आहे. तर या मुलीचं थोडंसं इंट्रोडक्शन मी आपल्यासमोर करतोय. मी या मुलीला शिवकन्या म्हणेन. शिवकन्या याच्यासाठी की या मुलीचं वय वर्ष 12, इयत्ता 5वी. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आजूबाजूला 5वीतल्या मुली असतील, 12 वर्षाच्या मुली असतील, मुलं असतील. ही मुलं काय करतात याच्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. मी स्वतः या छोट्याशा मुलीचे विचार ऐकण्यासाठी अति उत्सुक आहे. तर वैदेही मोरे, इयत्ता 5वी, वय वर्ष 12. या मुलीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिला दिन आणि तत्सम अनेक महापुरुषांच्या आयुष्यावरती या मुलीने व्याख्यान दिलेलं आहे. व्याख्यान देणं सोपी गोष्ट नसते, याच्यासाठी लागतो तो अभ्यास. दुसरी गोष्ट, जे काही मानधन मिळतं ते मानधन ही मुलगी डोनेट करत असते. आत्ताच क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय या ठिकाणी या मुलीने डोनेशन दिलेलं आहे. आणि अनेक वृद्धाश्रम, तत्सम स्वरूपाच्या सामाजिक गोष्टींसाठी, कारणांसाठी या व्याख्यानातील मानधनातील रक्कम तिकडे वळते केलेली आहे. हे अजूनही यातला मोठा आणि घेण्यासारखा गुण आहे. आणि अनेक गुजराती, हिंदी, मराठी, इंग्लिश वृत्तपत्रांनी या मुलीच्या व्याख्यानांची दखल देखील घेतलेली आहे. त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही विषयामध्ये व्याख्यानाची कॅपॅसिटी असणे ही फार मोठी गोष्ट आहे. तर अशी वैदेही मोरे, आपण जास्त वेळ न घेता तिलाच ऐकूया. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. शहाजीराजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच माता रमाई, माता भीमाई, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा सर्व महामानवांना ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले, अशा सर्वांना माझे विनम्र अभिवादन. व समोर उपस्थित सर्वांना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व माझा म्हणजेच वैदेही विक्रम मोरे हिचा जय हिंद, जय महाराष्ट्र. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असं स्वामी विवेकानंद म्हणतात. तर इतिहास म्हणजे सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक कायापलट होय असं क्लार्क मार्क्स म्हणतात. खरं तर इतिहासाच्या पानापानावर
राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, जगाच्या इतिहासात इतक्या अल्प काळात दुसरी क्रांती घडलेली नाहीये, हे फक्त महाराष्ट्रात घडलंय, हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवले। 750 वर्षाचा पारतंत्र्य फक्त 30 वर्षात हटवलं, फक्त 30। स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा। एखाद्या ध्येयाच्या दिशेने समर्पित भावनेने कसं कार्य करावं हे आम्हाला शिवचरित्र सांगतं। 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं। त्या 50 वर्षाच्या आयुष्यातील 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष हे स्वराज्य घडवण्यात गेली। खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता यालाही महत्व नाही, तुम्ही कामाचं नियोजन कसं करता याला फार आणि फार महत्व आहे। 50 वर्षात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नाही। अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असताना ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असं कोणी महापुरुष या सृष्टीमध्ये जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। 50 वर्षात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही। महाराजांच्या आयुष्यातील एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलेलं नव्हतं ते म्हणजे महाराजांचा मृत्यू। फक्त याचंच नियोजन महाराजांनी केलेलं नव्हतं। इतिहास घडतो कसा, माणसं घडतात कशी? खरं तर 12 वर्षाचे शिवबाराजे बंगलोरात असताना शहाजी राजांनी जिजाऊंनी लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी, रयतेवर होणारा अन्याय अत्याचार संपवण्यासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला सारला आणि स्वराज्याचा नवीन संसार उभा करण्याच्या दृष्टीने सर्वात मोठे पाऊल उचलले। ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे यांना शहाजीराजांनी घडवावं, त्यांनी बंगलोरात राहून कर्नाटक प्रांत उभा करावा। तर धाकटे शिवबाराजे यांनी जिजाऊंसोबत पुण्यामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करावं। ठरलं मासाहेब जिजाऊ शिवरायांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघाल्या। तर एका पित्याने आपल्या पुत्राला द्यावं काय? शहाजीराजांनी काय दिलं शिवाजीराजांना? धैर्य दिलं, इच्छा दिली, प्रेरणा दिली, महत्वाकांक्षा दिली आणि स्वतः शहाजीराजांनी तयार केलेली संस्कृत मधली राजमुद्रा दिली, ज्या राजमुद्रेत असं लिहिलं होतं, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। काय म्हणतायत शहाजीराजे की तुमचं राज्य प्रतिपत्तेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल आणि एके दिवशी ते विश्वाला वंदनीय होईल। काय विश्वास आहे? अजून शिवाजीराजे बंगलोरातच आहेत, महाराष्ट्रामध्ये यायचे, स्वराज्याचा आरंभ व्हायचा आहे। त्या अगोदरच शहाजीराजे म्हणतायत, होय आम्हाला खात्री आहे की तुम्ही राज्य उभाराल, होय आम्हाला खात्री आहे की तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल, होय आम्हाला खात्री आहे की तुमचं राज्य एके दिवशी विश्वाला वंदनीय होईल। केवढा विश्वास आहे! आणि काय दिलं शहाजीराजांनी? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं। त्याच वेळी एक पिता आग्रहपूर्वक आपल्या पुत्राला म्हणाला, ध्यानी घ्या शिवबाराजे, उद्या तुम्हाला तुमच्या स्वतःचं मंत्रिमंडळ तयार करायचं आहे। आणखीन काय दिलं शहाजीराजांनी? एक भगवा ध्वज दिला। शहाजीराजे शिवरायांना म्हणाले, ध्यानी घ्या शिवबा, हा भगवा ध्वज तुमच्या उद्याच्या स्वराज्याचा दौलता ध्वज बनू द्या। हा ध्वज कोणालाही पेरणं शक्य होत नाही, त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते। कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे, हा भगवा भगवान श्री कृष्णाचा आहे, हा भगवा जय जय रामकृष्ण हरी म्हणत जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा त्यागाचा आहे, हा भगवा शौर्याचा आहे, हा भगवा पराक्रमाचा आहे, हा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा आहे, हा भगवा अभिमानाचा आहे, हा भगवा स्वाभिमानाचा आहे। राजे हा भगवा फडकू द्या। एका पित्याने आपल्या पुत्रामध्ये धैर्य पेरलं, स्वप्न पेरलं, महत्वाकांक्षा पेरली आणि आपल्या माता पिताच्या स्वप्नांना घेऊन शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले। त्यावेळेचं पुणे भकास उद्ध्वस्त कंगाल झालेलं पुणे, राया रामानं गाढवाचा नांगर फिरवलेलं पुणे, सगळी भूमी उजाड करून टाकली होती। याच भूमीत एक प्रहार रोवली होती, ज्याला कवटे अटकावली होती आणि तिथल्या रयतेला सांगितलं होतं, इथे वस्ती करणं अशुभ आहे, जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल। सर्व रयत सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जाऊन जीव मुठीत घेऊन जगत होती। जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं हा त्यांचा अट्टास झाला होता। अशा पुण्यात मासाहेब आल्या, जहागीर चालवायची आहे, राज्य उभारायचंय, पण जहागिरी करावी कोणावर, राज्य चालवावे कोणावर? दगड धोंड्यांवर? माणसं होती कुठे? माणसं तर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जीव मुठीत घेऊन जगत होती।
जिजाऊंनी सर्व रयतेला घातली साथ. या परत या गावात. रयतेने विचारलं, कोणाच्या जीवावर? मासाहेब म्हणाल्या, तुमच्या शिवबराजांच्या भरोसावर. या राजे समर्थ आहेत. त्याच वेळी रयतेने बोट दाखवलं, मातीमध्ये रोवलेली पहार दाखवली. इथे वस्ती करणं अशुभ आहे. जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. मासाहेबांमधली भवानी माता उसळली. त्यांनी त्या मातीमध्ये रोवलेली पहार काढली. अंधश्रद्धेचं जोगतं झुकारलं आणि कडायला जिजाऊ, मी नाही इथं. उद्या माझा निर्वंश झाला तरी. मासाहेब जिजाऊ शिवरायांसोबत पुण्यामध्ये राहू लागल्या. बघता बघता रयतेला विश्वास आला, जर मासाहेब राहत आहेत तर आपण का नाही. रयत परतू लागली, घरे गजबजू लागली. पण रयते पुढे पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडे? तेव्हा महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था सुरू झाली, ती म्हणजे स्वराज्य. आणि ह्या स्वराज्याच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्यातील शेतकऱ्यांना बैल दिली, खतं दिली. बघता बघता बैल मेहनत करू लागली. शेतीला सोन्यासारखं पीक आलं. पण सह्याद्रीतील जनावर शेती उद्ध्वस्त करून जात होतं. इतकी मेहनत केलेली पाण्यामध्ये जात आहे ते उघड्या डोळ्याने पाहावं लागत होतं. सर्व शेतकरी मासाहेबांकडे गेले आणि म्हणाले, मासाहेब, शेती तर केली, शेतीला सोन्यासारखं पीक आलं, पण सह्याद्रीतील जनावर शेती उद्ध्वस्त करून जात आहे, काहीतरी करावं मासाहेब. तेव्हा मासाहेबांना कळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगतील. दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीमध्ये एक युक्ती सुचली. त्यांनी आसपासच्या गावात दवंडी दिली. जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. तसं गावागावातील जिगरबाज पोरं बाहेर पडली. रातोरात पिकाभोवती पहारा देऊ लागली. एखादं जनावर शेतीमध्ये धुडबुसत दिसलं की चित्त्याच्या वेगानं त्याच्यावर झेप घ्यायला लागली, त्याचं मुस्क ओढायला लागली, त्याची शेपूट तोडायला लागली आणि मासाहेब जिजाऊंकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कड जिंकण्यासाठी. एका दगडात दोन पक्षी मारले जिजाऊंनी. एक शेती उद्ध्वस्त करून जाणाऱ्या जनावरा तर मारलेच, व दुसरे स्वराज्यासाठी जिगरबाज मावळे मिळाले. एके रात्री 1:30चा प्रहर होता. गड अगदी शांत झाला होता. तितक्यात अचानक 5-6 पोरांचा गळका ऐकू आला. तसा पहारेकरी धावत पळत पुढे गेला. समोर 5-6 पोरं होती. एका पोराच्या खांद्यावर भलं मोठं जनावर होतं. पहारेकऱ्याने विचारलं, काय ग? तसं एक पोरगं पुढे झालं आणि म्हणालं, मासाहेबांनी दवंडी दिली होती ना व, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड देणार आहेत. हे बघा, जनावर घेऊनच आले ना व. पहारेकऱ्याने विचारलं. पहारेकरी म्हणाला, अरे आता कशा पायी आला? उद्या सकाळी यायचं होतं. आता मासाहेब झोपल्यात. नाही नाही, त्यासनी भेटल्या बिगर जाणार नाही. अरे येडा का कुणा तू? सांगितलं ना, मासाहेब झोपल्यात, त्यासनी भेटल्या बिगर जाणार नाही. हा गोंधळ ऐकून स्वतः मासाहेब बाहेर आल्या आणि विचारलं, काय गडबड रे? तसं ते पोरगं पुढे झालं आणि म्हणालं, मासाहेब, तुम्ही दवंडी दिली होती ना व, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड देणार आहेत. हे बघा, जनावर घेऊनच आले ना व. मासाहेबांनी एकदा त्या पोराकडे आणि एकदा त्या जनावराकडे पाहिलं. मासाहेब म्हणाल्या, अरे आम्ही दवंडीत असं देखील सांगितलं होतं की अख्खं जनावर घेऊन यायची गरज नाही, त्याची शेपूट दाखवली तरी चालेल. तसं त्या पोरानं मान खाली घातली आणि म्हणाला, ध्यानातच बघा राहिलं नाही मासा. आणि काय र, उद्या सकाळी आला असतास तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं का? हे ऐकताच त्या मुलाच्या डोळ्यातनं ढसाढसा पाणी येऊ लागलं. तो मुलगा म्हणाला, मासाहेब, सोन्याचं कड जिंकण्यासाठी नाही, तुमच्या शबासकीची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो होतो. तुमच्या शबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली की 36 हत्तींचं बळ येतं. मासाहेब पुढे झाल्या. त्या मुलाचे डोळे पुसले व त्याला त्याचे नाव विचारले. तो मुलगा म्हणाला, तान्हा, तानाजी मालुसरे, उमरेड गावचा जी. त्या दिवसापासून तान्हा जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचाच राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरं तर ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप पाठीवर टाकणारी माणसं असतात तिथे नरत्न उगवतात, आणि जिथे ज्या समाजामध्ये कौतुकाची थाप पाठीवर टाकणारी माणसं नसतात तिथे नरत्न उगवत नाही. हा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वराज्य हे तलवारीच्या ताप्यावर नाही तर शबासकीच्या थाप्यावर उभं राहिलेलं आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महाराजांनी अशाच मावळ्यांच्या साथीने 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, यसाजी कम अशा काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. स्वराज्याची बांधणी करताना महाराजांचं अखंड आयुष्य हे चढ उताराचंच राहिलं आहे. एका शत्रूचा निकाल लावला की दुसरा डोकं वर काढत असे. महाराजांच्या स्वराज्याची खबर आदिलशाही दरबारात पोहोचली
आदिलशहाने फतेखानाला प्रचंड सैन्यासोबत स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी पाठवलं. मूठभर स्वराज्यासाठी 5000चं सैन्य कशाला हवं असं फतेखानाला सारखं वाटत असे. फतेखानाने पुरंदराच्या पायथ्याशी असणारं बेलसर हे गाव जिंकलं आणि बाजी हैबतराव यांना शिरवळचा सुभानमंगल किल्ला जिंकण्यासाठी पाठवलं. सुभानमंगल या किल्ल्यावर असा एक मर्द मावळा होता ज्याच्याकडे 84 गावाची वतनदारी असून सुद्धा मुघलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी तो मावळा स्वराज्यात सामील झाला आणि त्या मर्द मावळ्याचे नाव होते बाजी पासलकर. बाजी पासलकर आणि बाजी हैबतराव यांच्यामध्ये खूप मोठी लढाई झाली. मात्र या लढाईमध्ये बाजी पासलकर धारातीर्थी पडले. स्वराज्यासाठी बलिदान देण्याची परंपरा बाजी पासलकर यांनी सुरू केली व स्वराज्यासाठी बलिदान देणारे ते पहिले योद्धा होते. बाजी हैबतराव यांनी सुभानमंगल हा किल्ला अगदी सहज घेतला. ही खबर फतेखानाला समजली. त्याला असं वाटलं की आता तलवारी म्यानातच राहतील. शिवाजी महाराजांवर आणखी थोडा आवाज चढवला की ते आपल्याला सर्व किल्ले देतील. पण त्या अकलेच्या कांद्याला थोडी माहिती होतं की आपले महाराजांचे मावळे वादळापेक्षा पण चपळ आहेत. महाराजांच्या मावळ्यांनी सुभानमंगल हा किल्ला परत मिळवला. तिथेच बाजी हैबतराव यांचा मुर्दा पडला. पण एक खबर फतेखानाला कळण्या अगोदरच महाराजांनी गनिमी कावा टाकला. ऑगस्ट 1648ला शिवाजी महाराजांची तुकडी फतेखानाच्या छावणीच्या दिशेकडे निघाली. यात काहीसे स्वार होते. यात 40-50 स्वारांची एक भगव्या झेंड्याची तुकडी होती. त्यात एका स्वाराने भगवा झेंडा आपल्या भाल्याला लावला होता. काही संकेत देण्यासाठी या स्वाराने भगवा झेंडा आपल्या भाल्याला लावला असावा. मराठ्यांनी दुरूनच खानाच्या सैन्याला गराडा घातला. फतेखानाचे सैन्य बेसावत होते. आता सुभानमंगल तर जिंकलाच आहे व या मराठ्यांवर थोडा आणखी आवाज चढवला की हवे तेवढे किल्ले देतील, मग चला परत विजापूरला. तितक्यात इशारत झाली. काही कळण्याच्या अगोदरच मराठ्यांनी फतेखानाच्या छावणीवर हल्ला केला. फतेखानाच्या छावणीची एकच तारांबळ उडाली. कोणाचे हात उडाले, कुणाचे पाय उडाले तर कुणाचं मुंडकं. बेसावतपणे आपण अल्लाला कधी प्यारे झालो हे त्यांनाच त्यांचं कळलं नाही. फतेखान कसाबसा आपल्या दोन्ही हातात दानपट्टे घेऊन फौजेला सावध करू लागला. जसं फतेखानाची फौज सावध झाली त्यांचा प्रतिकार आणखीन वाढला. पण गनिमी कावा करणाऱ्यांना प्रतिकाराचं उत्तर देत कुठे थांबायचं असतं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मावळे यशस्वीपणे माघार घेऊ लागले. पण काय झालं कोणास ठाऊक. भगव्या झेंड्याची जी तुकडी होती त्यांना माघार घेता येईना. फतेखानाने त्या तुकडीवर हल्ला केला. एक महत्वाची गोष्ट, मावळे जेव्हा शत्रूवर हल्ला करायचे तेव्हा ते माघार घ्यायचे. घाबरून नाही तर शत्रूचं नुकसान झालं की मावळे माघार घ्यायचे. पण इथे प्रश्न स्वराज्याच्या निशाणाचं म्हणजे भगव्या झेंड्याचं होतं. मावळे अंगात आहे नाही तो जीव काढून शत्रूशी लढत होते. आदिलशाही फौज सुद्धा ते निशाण कसं आपल्या हातात भेटेल या लगबगीत होते. म्हणून दात ओठ खाऊन मराठ्यांशी लढत होते. मावळे देखील शत्रूशी पराक्रमाची शर्त करत होते पण संख्येने कमी होते. तितक्यात अचानक धुळीचा लोड उठला. काही कळण्याच्या अगोदरच फतेखानाचे 7-8 सैनिक कापले गेले. एक मावळा शत्रूच्या चक्राला तोडून विजेच्या वेगाने आत शिरला आणि त्या निशाण धरलेल्या मावळ्याला आपल्या घोड्यावर बसवले आणि त्याच विजेच्या वेगाने तो मावळा पुरंदराच्या वाटेला लागला. फक्त निशाणाचा ध्वज शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून जीवाची बाजी लावणारे हे वीर होते शहाजीराजे यांचे ज्येष्ठ सरदार सोबत मित्र व स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे निष्ठावंत कान्होजी जेधे यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराजे जेधे. बाजीराजे जेधे यांचा पराक्रम ऐकून महाराजांना त्यांचे खूप कौतुक वाटले आणि महाराजांनी बाजीराजे जेधे यांना सर्जेराव ही पदवी बहाल केली. सर्जा हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भयंकर व दुसरा अर्थ सिंह असा होतो. त्या दिवशी फतेखानाच्या सैन्याला बाजी सर्जेराव जेधे भयंकर सिंह वाटले असतील यात काही नवल नाही. एक होते शिवाजी. त्यांना भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची. ज्यांची जात होती मर्द मराठ्यांची, ज्यांनी महाराष्ट्रात आणली लाट भगव्या झेंड्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. शिवाजी महाराज असेच एका मागोमाग एक किल्ले जिंकत आपल्या स्वराज्याच्या स्वप्नाकडे वाटचाल करत होते. हे औरंगजेबला बघवलं नाही म्हणून त्याने एका हिंदूच्या विरोधात एका हिंदूलाच उभं केलं. म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांना प्रचंड सैन्यासोबत शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी पाठवलं. त्यांच्यासोबत दिलेर खान नावाचा एक कडवा पठाणही पाठवला.
स्वराज्यात दाखल होताच मिर्झा राजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला। त्यावेळी पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे। मुरारबाजी देशपांडे आणि मावळे मोठ्या ताकदीने किल्ला लढत होते। मिर्झा राजे देखील त्यांचा सामना मोठ्या चतुराईने करत होते। तितक्यात मिर्झा राजांना विचार आला की आपण आपला हल्ला वाढवूया, जास्तीत जास्त तोफांचा हल्ला करूया। या तोफेच्या हल्ल्यात वज्रगड कोसळतो हे पाहून मुरारबाजींना राग येतो आणि ते मिर्झा राजांच्या छावणीवर हल्ला करतात। त्यांचं युद्ध कौशल्य पाहून दिलेर खान त्यांना मुघलशाहीमध्ये सामील होण्याचा फरमान देतो, पण मुरारबाजी ते स्वीकारत नाही आणि त्याच्यावर धावून जातात। मुरारबाजी आपल्यावर धावून येतो हे बघता क्षणी दिलेर खानाच्या धनुष्य बाणामधला एक बाण सुटला आणि तो बाण मुरारबाजी यांच्या कंठामध्ये शिरला। त्यांचं मस्तक धडावेगळं झालं। शीर कटूनही मुरारबाजींचा देह रणांगणी झुंजला। स्वराज्यासाठी महाराजांचा मावळा रक्तात रंगला। कशी पैदा होतात अशी माणसे सवाल खानाच पडला। जेव्हा काल भैरव बनून मुरारबाजी जेव्हा पुरंदरी लढला, जेव्हा काल भैरव बनून मुरारबाजी जेव्हा पुरंदरी लढला। मुरारबाजींना वीरमरण आल्याची खबर शिवाजी महाराजांना समजली। त्यांना खूप दुःख वाटलं। त्यांनी विचार केला की हे जे स्वराज्य ज्या मावळ्यांसाठी यांच्या रयतेसाठी आहे, जर ते मावळ्यांनी रयतच नसेल तर या स्वराज्याचा उपयोग काय? म्हणून त्यांनी मिर्झा राजांसोबत तह केला व आपले 23 किल्ले मिर्झा राजांच्या हवाली केले। व पुढे शिवाजी महाराज अवघ्या 9 वर्षाच्या शंभू राजांना घेऊन औरंगजेबाला आग्र्याला इथे भेटायला जातात व औरंगजेब त्यांना नजरकैद करतो। तिथून महाराज आपली शंभू राजांची व इतर सरदारांची सुखरूपपणे सुटका करतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। आजकाल काही माणसं अपयशी ठरली किंवा आजची मुलं म्हणजे 10वी 11वी 12वी मधली मुलं असतील, ते जर नापास झाले, कमी मार्क पडले तर स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात। पण असं न करता आपण महाराजांकडून शिकलं पाहिजे की परिस्थितीवर मात करून कसं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। 35 वर्षात जे महाराजांनी किल्ले जिंकले होते त्यातले 23 किल्ले तर महाराजांनी मिर्झा राजांना दिले व पुन्हा औरंगजेबाकडे जाऊन नजरकैद होऊन तिथनं सुटका करून यामध्ये महाराजांना देखील काही वाटलं असेल, पण असं न करता आपण महाराजांकडून हे शिकलं पाहिजे आणि पुन्हा परिस्थितीवर मात करून खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। स्वराज्यात महाराष्ट्रात शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा येतात तेव्हा स्वराज्याची बांधणी करतात। पुन्हा शिवाजी महाराज एका मागोमाग एक किल्ले जिंकत आपल्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करत असतात। ही खबर आदिलशाही दरबारात पोहोचली। ही बातमी ऐकून वजीर खवासला राग येतो। तो विचार करतो की शिवाजी महाराज असेच लढत राहिले तर ते आदिलशाही नष्ट करतील। तेवढ्यात त्याची नजर अब्दुल करीम बहलोल खानकडे गेली। तो जणू दुसरा अफजल खान होता। उंच आणि तगडा, त्याचे अंगबळ अफाट होते। बहलोल खान 12,000ची फौज घेऊन विजापूरवरून निघाला। ही खबर शिवाजी महाराजांना समजली। त्यांनी सरनोबत प्रतापराव गुजर यांना 15,000ची फौज देऊन कानमंत्र दिला की तो बहलोल खान बहुत वळवळ करीत आहे, तुम्ही त्याला मारून फते व्हा। प्रतापराव महाराजांची आज्ञा घेतात आणि बहलोल खानाला मारण्यासाठी निघतात। बहलोल खान उमराईनी गावाजवळ आहे अशी खबर प्रतापरावांना समजते। त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस होते। उमराईनी गावाजवळ एकच मोठं जलाशय होतं, ते प्रतापरावांनी ताब्यात घेतलं। त्यावर पहारे बसविले। जवळच खानाची छावणी होती। मराठ्यांनी दुरूनच छावणीला गराडा घातला होता। दुपारी बहलोल खानाचे सैन्य आणि हत्ती जलाशयाकडे पाणी पिण्यासाठी येतात तर मराठे त्यांच्यावर हल्ला करतात। आदिलशाही फौज आणि मराठी फौज यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध होतं, पण बहलोल खानाचे सैन्य पाण्यासाठी कासावीस झाले। त्यांना धड पाणी पिता येत नव्हतं आणि पळूनही जाता येत नव्हतं। आपल्या सैन्याची ही परिस्थिती बघून बहलोल खान प्रतापरावांकडे शरण आला। तो म्हणाला, मला तुमच्याशी युद्ध करायचं नाहीये, मी तर बादशाहच्या हुकुमाने आलो होतो। मी पुन्हा कधी स्वराज्याकडे वाकडे नजरेने बघणार नाही। प्रतापरावांना खानाची दया आली। त्यांना खात्री पटली की बहलोल खान पुन्हा कधी स्वराज्याकडे वाकडे नजरेने बघणार नाही। प्रतापरावांनी खानाला धर्मवाट दिली। ही घटना शिवाजी महाराजांना समजली। त्यांनी प्रतापरावांना कडक शब्दात पत्र लिहिले की तुम्ही खानाला दया का दाखविली, कुणाच्या परवानगीने खानाला धर्मवाट दिली। तो बहलोल खान घडोघडी स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी येतो आणि तुम्ही त्याला धर्मवाट दिली। ह्या पत्रामधले शब्द प्रतापरावांच्या काळजामध्ये रुतून बसतात। त्यांना आपली चूक लक्षात येते। त्यावेळी रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू असते, पण प्रतापरावांना रायगडावर जाऊन तोंड दाखवायला बंदी होती। झालेली चूक दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता। आता तो बहलोल खान कुठे चिमटीत सापडतोय याच लगबगीत प्रतापराव होते।
आणि त्यांच्या कानावर बातमी आली की बहलोल खान नेसरीच्या दिशेने येत आहे. बहलोल खानाचं नाव ऐकताच प्रतापरावांची तळपायाची वाफ मस्तकात गेली. ते फक्त आपल्या 6 मावळ्यांना घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर तुटून पडतात. डोक्यात एकच आणि एकच विचार, तो म्हणजे बहलोल खानाला मारून ही खबर रायगडावर जाऊन महाराजांना सांगायची. पण क्रोधामुळे प्रतापरावांकडून दूरदृष्टीचा निर्णय घेता आला नाही. ते आपल्यासोबत फौज घेऊन यावी हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. तरी सुद्धा ते 7 वीर जणू विजेच्या लखलखत्या गोळ्यासारखे लढत होते. पण त्या 7 वीरांच्या भोवती शत्रूचा गराडा पडला आणि एक एक मोहरा धर्तीवर कोसळू लागला. प्रतापराव आणि ते 6 मावळे धारातीर्थी पडले. ही बातमी शिवाजी महाराजांना समजली. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. आता पत्रातले शब्द खरे ठरले होते. प्रतापराव पुन्हा तोंड दाखवायला येणार नव्हते. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक चालू होता तेव्हा त्यांना प्रतापरावांची उणीव भासत होती. प्रतापरावांसोबत जे 6 वीर होते ते होते विसाजी भल्लाळ, दापोजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल, विठोजी शिंदे आणि सरनोबत कुर्तोजी गुज्जर म्हणजेच प्रतापराव गुज्जर. या प्रसंगावर कुसुमाग्रजांनी एक गाणं लिहिलं आहे. त्यातल्या 4 ओळी मी बोलते. ते फिरता बाजू सडोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावनी उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ 7 निमिषात, वेढ्यात मराठे वीर दौडले साथ, वेढ्यात मराठे वीर दौडले साथ. माझा सूर इकडचा तिकडे झाला असेल पण तुम्ही समजून घ्या. मी नेहमी विचार करते की महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक चालू असेल, ते जेव्हा त्यांच्या सिंहासनाकडे चालले असतील, त्यांच्या मनामध्ये नक्कीच त्यांनी जो काही 20-22 वर्षाचा प्रवास केला त्यांच्या नजरेसमोरून धावला नसेल तर नवलच आहे. त्यांना आठवलं असेल की अरे जेव्हा कोंढाण्याला तानाजीला जायचं होतं, म्हणजे कोंढाण्याची मोहीम तानाजी घेणं असं ठरलेलं, त्यावेळी तानाजींच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न होतं. महाराज तानाजींना म्हणाले की अरे तान्या, तू तुझ्या मुलाच्या लग्नावर लक्ष केंद्रित कर, या मोहिमेवर मी स्वतः जातो. तेव्हा तानाजी मालुसरे महाराजांना काय म्हणाले होते की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि हेच तानाजी मालुसरे मोजक्या मावळ्यांना घेऊन कोंढाणा सर करतात आणि गडाला सिंह गेला हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. हे तानाजी मालुसरे महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. नंतर पुरंदर जाऊ नये म्हणून मोजक्या मावळ्यांच्या साथीने जे दिलेर खानाच्या छावणीवर हल्ला करतात व त्यांच्या कंठामध्ये बाण लागून ते धारातीर्थी पडतात, ते मुरादबाजी देशपांडे महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. नंतर बहलोल खानाला हरवून सुद्धा माफ करून सोडून दिलं म्हणून ज्या प्रतापराव गुजरांवर महाराज ओरडले, हेच प्रतापराव महाराजांना म्हणाले की जोपर्यंत मी त्या बहलोल खानाला मारत नाही मी माझं तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आणि हेच प्रतापराव फक्त 6 मावळ्यांना घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर तुटून पडतात. हे प्रतापराव गुजर महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. नंतर इतिहासातील सर्वात मोठी लढाई जी मला वाटते ती म्हणजे घोडखिंडची लढाई, म्हणजेच पावनखिंडची लढाई. 300 लोक 5000 सैन्याशी लढले होते. थोडक्यात म्हणणं कठीण आहे पण आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्याला कळलं पाहिजे की हे 300 लोक 5000 सैन्याशी लढतात कसे आणि त्यातून आपण काय शिकू शकतो. आपल्या सर्वांना माहितीच असेल की सिद्धी जोहरने पन्हाळ किल्ल्याला वेढा घातला होता आणि पन्हाळवरून महाराजांना जायचं होतं विशालगडावर. पन्हाळ ते विशालगडाचं अंतर जवळपास 65 किलोमीटर होतं. रात्री 9 ते 10च्या सुमारास शिवाजी महाराज 600 मावळ्यांना घेऊन पन्हाळवरून निघाले. वाट सरळ नव्हती. अगदी त्या जंगलांमधून, दऱ्याखुऱ्यांमधून, काट्याकुट्यांमधून जायचंय. घोड्यांचा वापर करायचा नाही कारण घोडे आवाज करतात. याचा अर्थ 65 किलोमीटरचं अंतर आपल्याला पायी पार पाडायचं हे काम खूप कठीण होतं. तरी सुद्धा महाराज आणि 600 निवडक मावळे ज्यांना त्या विभागाची चांगली माहिती होती असे 600 निवडक योद्धे जेधे आणि बांदल, बाजीप्रभूंसारख्या सेनाने महाराज निघाले. सकाळी 6 ते 7च्या सुमारास हे सर्वजण 52 किलोमीटरचं अंतर पार करून घोडखिंडच्या इथे पोहोचले. आणि हेराड मार्फत त्यांच्या कानावर बातमी आली की सिद्धी जोहर सोबत असणारा आणखीन एक सरदार सिद्धी मसूद तिथे 5000चं सैन्य घेऊन येतोय. त्यात 2500ची घोडदळ आहे आणि 2500ची पायदळ आहे. याचा अर्थ 600 लोक 5000 सैन्याशी लढू शकत नव्हते. 13 किलोमीटरचं जे अंतर उरलं होतं हा सर्व मैदानी प्रदेश होता. तिथे 600 लोक उघड्या मैदानात 5000 सैन्याशी लढू शकत नव्हते हे विधिलिखित होतं. त्यावेळी बाजीप्रभूंनी एक धाडसी निर्णय घेतला. ते महाराजांना म्हणाले, महाराज तुम्ही 300 मावळे घेऊन पुढे व्हा.
निघा. किती 13 किलोमीटर आपल्याला जायचंय. 13 किलोमीटर अंतर जायला 1 प्रहर म्हणजे 3 तास लागतात आणि ती आमच्यासाठी T20 ची मॅच आहे. आम्ही ती खेळू. भले आम्ही दमलोय, भले आम्ही थकलोय, काल आम्ही किती वाजता जेवलो आम्हाला आठवत नाही, पण महाराज मी तुम्हाला एक वचन देतो, जोपर्यंत ना बाजी आणि 300 लोक खिंडी समोर छातीचा पर्वत करून उभे आहेत, एकाही गनिमाला एक खिंड ओलांडून देणार नाही. महाराज तुम्ही खुशाल निघा. महाराजांना एक कल्पना तितकीशी आवडलेली नव्हती, तरी सुद्धा या सगळ्यांच्या विनवण्यांना शरण येऊन महाराज विशालगडावर जायला निघाले आणि या 300 लोक ती खिंड लढवायला सज्ज झाले. विचार करा, समोरून 5000चं सैन्य आहे, ते ताज्या दमाचं सैन्य आहे. ते लोक थकलेले नाहीयेत, हे 300 लोक थकलेले आहेत आणि अशा थकलेल्या अवस्थेत त्यांच्याशी लढणं म्हणजे अख्खाच्या अख्खं समुद्र अंगावर घेण्यासारखं होतं. म्हणजे आता आपण गनिमी काव्यावर येतो. ऑब्व्हियसली बाजीप्रभूंची रणनीती काय असेल तर गनिमी काव्यानुसार 300 मावळ्यांपैकी 100 मावळे खिंडीच्या तोंडापाशी उभे राहतील. खिंड निवडण्याचंच कारण काय आहे, जरी समोरून 5000चं सैन्य येत असेल, ते 5000चं सैन्य एकत्रित ती खिंड पार करू शकणार नाही. त्यांना 1-1, 2-2, 3-3 असं करूनच ती खिंड पार करावी लागेल, कारण तिथे तेवढी जागाही नाहीये आणि युद्धाची नीती तशी नसते. म्हणजे 5000 पैकी 1000 लोक अंगावर येणार आहेत आणि त्यांना अंगावर घेण्यासाठी खिंडी समोर 100 मावळे उभे आहेत आणि त्यांच्या पुढे त्यांचा म्होरक्या उभा आहे, म्हणजे लीडर, ज्यांचं वय 45 ते 50 वर्ष, बाजीप्रभू देशपांडे. दोन्ही हातात दानपट्टे घेऊन, दोन्ही हातात तलवारी घेऊन, ज्यांना दानपट्टे म्हटले जाते. एक तलवार 6.5 किलोची, दुसरी तलवार 6.5 किलोची. 13 किलोचं सिलेंडर उचलून लढण्यासारखं होतं. स्ट्रॅटेजी अशी आहे की एक मावळा 10 जणांशी लढणार. विचार करा, एक मावळा 10 जणांशी लढतोय, तो जर कोसळला तर बाजूच्यावर किती जणांची जबाबदारी येणार होती? 20. आणि या 20 जणांना अंगावर घेणं हे या भूतकाळात, वर्तमान काळात, भविष्यकाळात फक्त एकाच व्यक्तीला जमू शकतं आणि तो म्हणजे आपला रजनीकांत. ऑब्व्हियसली, कारण सामान्य माणसाला हे शक्यच नाहीये. जो एक मावळा 10 जणांशी लढतोय, तो जर कोसळला तर बाजूच्यावर 20 जणांची जबाबदारी येणार होती. याची काय स्ट्रॅटेजी असेल तर गनिमी काव्यानुसार 100 मावळ्यांच्या मागे आणखी 30 ते 35 जणांची एक बॅकअप फळी उभी असणार. समोरचा एखादा मावळा लढता लढता कोसळला, मागचा एक मावळा येईल, त्या मावळ्याला बाजूला घेईल आणि त्याची जागा तो चालवेल आणि लढत राहील. तोपर्यंत लढत राहील जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही. कारण वचन दिलंय महाराजांना, जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही, यमाला सुद्धा मला नेण्याची परवानगी नाहीये. आणि मग ते युद्ध सुरू झालं. सकाळी 9ला सुरू झालेलं युद्ध 1 प्रहर म्हणजे 3 तास. 12 वाजता महाराज विशालगडावर पोहोचायला हवे होते, पण महाराज काही विशालगडावर पोहोचले नाहीत. तोफांचा आवाज आला नाही, लढाई लांबू लागली. महाराज न पोहोचण्याचं कारण काय होतं तर विशालगडावर आधीच एक वेढा पडला होता. जसवंत दळवे आणि सूर्यराव शिर्के यांनी वेढा घातला होता. आता महाराजांसोबत जे 300 मावळे गेले ते 65 किलोमीटर चालून गेले, ते आणखीन थकलेत. आता वेढा फोडायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. 4 तास लागतील, 5 तास लागतील. याचा अर्थ पावनखिंडची लढाई जी 3 तास होणार होती ती 9 ते 10 तासांवर लांबली गेली होती. 9 ते 10 तास शत्रूशी लढणं हे काम सोपं नाहीये. भलं समोरून 1000 येत आहेत, ते 1000 गमले तर दुसरे 1000 येतील, ते 1000 गमले तर तिसरी 1000ची फळी येईल. पण या 100 लोकांना पर्याय नाहीये, त्यांना लढायचंय. अशा परिस्थितीत जर त्यांना कोणी ओव्हरटेक करून खिंडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला तर खिंडीत आणखीन 5-5 जणांच्या तुकड्या उभ्या आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना साह्य पुरवण्यासाठी खिंडीच्या वर कळेला काही मावळे जे वरून दगड, धोंडे, भाले फेकून जे मावळे आहेत त्यांना सपोर्ट करतील, त्यांना साह्य पुरवतील. आणि यदा कदाचित या सगळ्यांना ओव्हरटेक करून कोणी खिंड पार करण्याचा प्रयत्न केला तर खिंडीच्या मागे आणखीन 50 ते 60 मावळे उभे आहेत. ह्याला म्हणतात चक्रव्यूह. हा चक्रव्यूह तोडून जाणं त्या 5000 काय 10,000 जणांना शक्य नव्हतं, त्या जागेमुळे आणि या लोकांच्या स्ट्रॅटेजीमुळे. आणि मग ते युद्ध सुरू झालं. सकाळी 9ला सुरू झालेलं युद्ध 1 वाजतोय, 1:30 वाजतोय, 1:30 प्रहर झाला, पण युद्ध काही थांबत नव्हतं. सिद्धी मसूद वैतागला. तो म्हणाला, अरे या 300 मराठ्यांचा वादळ या खिंडीमध्ये उरलेलं आहे, त्यांना पार करून जाणं आपल्या जन्मात शक्य नाहीये. त्याने खूप विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं या सगळ्यांचा म्होरक्या म्हणजे लीडर बाजीप्रभू आहे. याला जर आपण मारलं तर बाकीचे लोक आपोआप पळ काढतील अशी त्याची समजूत होती. सिद्धी मसूदने एक बंदूकधारी बोलवला, त्याला एका बाजूच्या टेकडीवर उभं केलं. सिद्धी मसूद त्या बंदूकधाऱ्याला म्हणाला, वो बाजीप्रभू को खत्म कर, वो खत्म तो सारी लढाई खत्म. तो बंदूकधारी त्या मावळ्यांना लढताना बघत होता वेढ्यासारखा. सिद्धी मसूद त्याला म्हणाला, अरे हुआ क्या, खत्म कर उस बाजीप्रभू को. तो बंदूकधारी त्याला म्हणाला, अरे मैं उसको मारूंगा, लेकिन मुझे ये तो बताओ कि इसमें बाजीप्रभू है कौन. कारण सगळेच बाजीप्रभू वाटतायत, सगळेच एका लीडर सारखे लढतायत, एका नेत्यासारखे लढतायत. यामध्ये बाजीप्रभू आहे तरी
वर्णन केलं बाजी प्रभूंचं, ते वर्णन इतिहासालाही दर्शवते की त्या लढाईमध्ये काय झालं असेल. जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो बाजी, जो सगळ्यात जास्त लाल झालाय तो बाजी, ज्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जखम व्हायला जागा उरली नाहीये, जो रक्तबंबाळ झालाय तो बाजी, त्याला मार. त्या बंदूकधाऱ्याने बघितलं एक माणूस दोन्ही आता दानपट्टे घेऊन वेढ्यासारखा लढतोय, रक्ताच्या थारोळ्यात ते तरी लढतोय. त्या बंदूकधाऱ्याने अचूक नेम धरला, ती गोळी बाजीप्रभूंच्या छातीमध्ये शिरली. बाजीप्रभू एका क्षणात खाली कोसळले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला. त्यांना कळलं हा मृत्यू आहे. एका क्षणासाठी त्यांना तो मृत्यू दिसत होता आणि दुसऱ्या क्षणी त्यांना आठवलं की अजूनही तोफांचे आवाज आलेले नाहीयेत, माझे राजे गडावर पोहोचलेले नाहीयेत, मला मरण मान्य नाही, मला उठावं लागेल, लढावं लागेल. बाजीप्रभू पुन्हा उठले, पुन्हा लढायला लागले. इतकी गोळी लागून सुद्धा, इतके जखमावून सुद्धा पुढचे 1-2 नाही तब्बल 4 ते 5 तास बाजीप्रभू लढत होते. तोपर्यंत लढत होते जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही. शेवटी तोफांचे आवाज आले. बाजीप्रभूंना कळलं माझे राजे गडावर पोहोचलेत. ज्या कामासाठी मी ते लढत होतो ते काम झालंय, माझे राजे गडावर पोहोचलेत. इतका वेळ जो बाजूला मृत्यू उभा होता त्याला ते म्हणाले असतील, जा रे बाबा आता घेऊन जा, ज्या कामासाठी मी ते लढत होतो ते काम झालंय, माझे राजे गडावर पोहोचलेत. या घटनेनंतर सिद्दी मसूदचं 2500 घोडदळ जे बाजीप्रभू होते, शहीद झालेले मावळे होते, त्यांच्या अंगावरून गेले. जेव्हा मावळे बाजीप्रभूंना घ्यायला आले तेव्हा बाजीप्रभूंचं अखंड शरीर सापडलंच नाही, तुकडे झाले होते शरीराचे. काय म्हणायचं या वेडेपणाला? सकाळी 9ला सुरू झाले युद्ध, संध्याकाळी 6 वाजता संपतं आणि हे लोक रडत राहतात. तर मी या घटनेमधनं एक महत्वाची गोष्ट शिकली जी आपण प्रत्येकाने शिकावी, की आपण जे ध्येय ठरवतो ना त्याच्या वरचढ कामगिरी जेव्हा आपण करतो तेव्हाच आपण यश प्राप्त करू शकतो. आपण म्हणतो की मी खूप केलं, जेव्हा आपण म्हणतो की मी खूप केलं तेव्हा बाजीप्रभूंना आठवा, आपल्याला कळेल आपण आपल्या आयुष्यात काहीच नाही केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे नाहीये त्याकडे लक्ष देऊन रडण्यापेक्षा जे आहे त्याचा उत्कृष्ट वापर करा आणि यश खेचून आणा. बाजीप्रभूंकडे सैन्य नव्हती, शस्त्रही नव्हती समोरच्या इतकी, तरी सुद्धा ते लढले. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढून होत नाही हार मानू नका, कारण लढण्याचा इतिहास आमचा हरण्या माझ्या रक्तात नाही, जोवर मैदान ना तोवर मी जिंकणार नियतीला शक्य नाही. महाराजांच्या राज्याभिषेकाची खबर जेव्हा औरंगजेबाला समजली त्याच्या अंगाचा तिळपापड झाला, कारण ज्याला मी पहाडचा चुहा म्हणायचो आज त्याने माझ्या सिंहासनाची खिळे सैल करून सोडले, माझं सिंहासन खिळखिळं करून सोडले. हाच औरंगजेब त्याच्या शेजाऱ्याला त्याच्या सरदारांना सांगतोय की शिवाजी महाराज काय आहे ते मी आपल्या समोर सादर करते. ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं दी थी, मगर आज तंजौर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का एक ख्वाब देखने वाली मोहब्बत औलत आज ये क्या देख रही है. शिवाजी हमारे नजरों के सामने हमारी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने. ये हमारे मामू जान मिर्जा अबू तालिब शाइस्ते खान. बड़ी शर्मनाक बात है शहजादे, शिवाजी ने इनके लाल महल में छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा. ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्म वारे ने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए. ये हासिफ औलाद खान जिसके हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरे के कैद खाने से फरार हो गया, सारे मंसूबों को खाक में मिलाया सिर्फ औलाद खान ने. लश्कर जंग छोड़ के भागने वाले करतलक खान ने रसूल में रोजबानी मीर हाफिज तरबियत खान, जहां बहादुर खान कोकलदास, बुद्धिले कौशी हारे रहमत तकाई कैसा सैयद मुलावत खान, तमाम राजपूत बुंदेल अफगान पठान इन सबको शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों शिवा को फतेह हासिल होती है? क्यों? हमारे जैसे उसके पास हाथी नहीं, घोड़े नहीं, तोप नहीं, खजाना नहीं, फिर भी क्यों शिवा को फतेह हासिल होती है? इस क्यों का मतलब शहजादे शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत, गाना, नाच, शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए. हिंदुस्तान से हमारे चीज खरीद सकते, लेकिन मराठों ने अपने आप को बिकने नहीं दिया. हमने लाखों की जहां गिरोह की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उसके ऊपर थूक दिया. ये मराठे रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं, ये मराठे बिकते नहीं. हाँ, शिवा मगरूर है, दगाबाज, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. हम खुश नसीब पड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा.
तर मी आपल्या सर्वांचे जास्त वेळ न घेता इथेच थांबते व साई कृष्ण सोसायटीचे मी आभार मानते, ज्यांनी मला आपल्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. मला तुझ्यासाठी एवढंच बोलेन की तू आमच्या प्रत्येक माणसाच्या अंगावरती आज काटा उभा केला. अशा प्रकारचं शिवव्याख्यान आम्ही तर खूप वेळा ऐकलं, परंतु एका 12 वर्षाची मुलगी जी 5वी इयत्तेमध्ये शिकते तिच्याकडून अशा प्रकारे व्याख्यान एवढ्या फ्लुएन्सीमध्ये मी आज पहिल्यांदा ऐकलेलं आहे. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. कौतुक कुणाचं करावं. आपल्यापेक्षा ज्ञानी, आपल्यापेक्षा अनुभवाने मोठ्या माणसाचं आपण कौतुक करत नाही, पण वयाने मोठा आहे फक्त आणि फक्त एवढ्याच कारणासाठी मी आज तुझ्या पाठीवरती कौतुकाची थाप मारतोय. धन्यवाद बा, धन्यवाद बा. अशीच प्रगती कायमस्वरूपी कर, हा एक मोठेपणाचा आशीर्वाद तुला देतोय. धन्यवाद. माडी सर, थँक्यू. तुमचा आशीर्वाद असल्या फक्त. माडी सर प्लीज. धन्यवाद बाई. बोलतात ना मूर्तीला आपण कीर्तिमान, असं तुला मला बोलावंसं वाटतं. कारण हे जे तू व्याख्यान दिलंस ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तुझ्याकडचं जे ओजस्पणा आणि बोलण्याची जी पद्धत आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. जी मोठी मोठी माणसं बोलू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त आता मी तू बोललीस त्याच्याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं कमीच होईल. कारण की बोलण्याची जी ढब आहे, पद्धत आहे, ओजस्पणा मला फार आवडलेला आहे. आणि असाच मोठी हो असं मी तुला आशीर्वाद देतो आणि पुढील आयुष्यामध्ये असं कार्य करत असेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ते थांबतो. 2 मिनिटांसाठी आम्ही ते सत्कार करणार आहोत. कारण या सगळ्यांच्या समोर जे तू विषय मांडलेस, महाराजांबद्दल ती प्रतिमा उभी केली ते खरंच आम्हाला फार म्हणजे आमच्या गुजरातचं नारायणाला हात देण्यासारखी होती. असंच मला या ठिकाणी नमूद करावं. छोटी श्रीफळ, छोटा श्रीफळ आणि शाल तुला देणार आहोत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा.